मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे 36 साईजमध्ये परफेक्ट डायरेक्ट कापडावरती प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे। इथे अस्तर घेतलेला आहे। ब्लाऊजची उंची जास्त असेल, बाही उंची जास्त असेल तर तुम्हाला इथे 1.25 मीटर अस्तरचा कपडा वापरायचा आहे। आता इथे कपडा थोडासा क्रॉसमध्ये आहे, एका लाईनीमध्ये मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालेला आहे। आता इथे आपल्याला उंची मार्किंग करून घ्यायची आहे। ब्लाऊज घ्यायचा आहे मापाचा, म्हणजे समजायला सोपं जाईल। आता इथे उंची मोजून घ्यायची आहे, तयार उंची। आता इथे उंची 14 इंच तयार आहे। 1 इंच वाढवून घेते। उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। तुमची जेवढी उंची असेल ना त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। मार्किंग करून घेते। इथे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे शोल्डर आणि गळा रुंदी माप टाकण्यासाठी। आता इथे गळा थोडासा मी रुंद ठेवणार आहे, 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते। रुंद गळा ठेवायचा असेल तर तुम्ही इथे 2.25 इंच ठेवू शकता आणि नसेल ठेवायचं तर 2.5 इंच ठेवू शकता। मार्किंग करून झालं। आता शोल्डर पट्टी ब्लाऊज घ्यायचा आहे मापाचा। जेवढे आपली शोल्डर पट्टी तयार आहे ना ते लक्षात ठेवा। मी नेहमी तुम्हाला सांगत असते कोणतीही एक बाजू घेतली तरी सुद्धा चालेल। आता ही आपली पायपिंगची बाजू आहे, अशी ठेवून घ्या। ह्याच्यावरती बरोबर ठेवून घेतली। आता जिथे आपली शोल्डर पट्टी तयार आहे ना तिथे एक मार्किंग करून घ्यायचं, असं ठेवून घ्या फक्त एकसारखं। कोणाचं हे अंतर छोटं असतं, कोणाचं मोठं असतं, म्हणजे शोल्डर पट्टी आपली कोणाची छोटी असते, कोणाची मोठी सुद्धा असू शकते, ते लक्षात ठेवत जा। असं बरोबर एवढंच मार्किंग तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे। ही झाली तुमची परफेक्ट शोल्डर पट्टी। आता इथे 1 इंच वाढवून घ्या। शिलाई मार्जिन लागतं, वाढवून घेते। पायपिंगसाठी लागेल आणि बाही जोडण्यासाठी लागणार आहे। आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्या। जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा मार्किंग करून घ्यावा लागतो, लक्षात ठेवायचं नेहमी। अंतर मोजून घ्यायचं, आपलं किती भरते तेवढंच तुम्हाला इथे मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। जेवढं शोल्डर तेवढाच मुंडा ठेवावा लागतो। एक लाईन ओढून घेते। ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते। आता इथे कमरघेर मार्किंग करून घ्यायचं आहे। ब्लाऊज घ्यायचा आहे मापाचा आणि कडेपासून मोजून घ्यायचं आहे। आपला किती भरतोय त्याचे आपल्याला 4 भाग करावे लागतात, ते लक्षात ठेवत जा। आता इथे माझा कमरघेर 30 आहे, तुमचा बघायचा किती भरला त्याचे बरोबर 4 भाग करावे लागतात। डायरेक्ट तुम्ही ते चौथा भाग काढला तरी सुद्धा चालेल किंवा टेपचा वापर करून अशा पद्धतीने करू शकता। आता हे टोक जेवढं भरलं त्याच्यावरती सुद्धा असं ठेवून घेतलं, फक्त समजून सांगते। त्याचं निम्म केलं, 2 वेळा निम्म करावं लागतं। एकदा निम्म झालं इथे आलं, परत एकदा मी निम्म करते। बघू शकता, ही पद्धत सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता। परफेक्ट आपला इथे चौथा भाग आला एवढा। आता इथे सर्वात आधी चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा, जेवढा आला असेल तेवढा। बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग कमी जास्त होते, जास्त कपडा राहतो, ही पद्धत वापरत जा। कमरघेर चौथा भाग मार्किंग करून झाला। 1 इंच टक्स मार्किंग करण्यासाठी लागतं आणि 2 इंच शिलाई मार्जिन लागतं आपल्याला। मार्किंग करून घ्यायचं आहे। आज आपण 36 साईजमध्ये बघतोय डायरेक्ट कापडावरती कटिंग कसं करायचं असतं। नवीनला सुद्धा समजेल एवढी ही सोपी पद्धत आहे। ब्लाऊज असा उलटा करून घ्यायचा आणि शक्यतो काय करायचं, हुकाची बाजू घेत जा, म्हणजे मोजून घ्यायला सोपं पडतं त्यासाठी। फक्त इथे मी तुम्हाला समजून सांगते। आता शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्या, मोजून घ्यायला सोपं पडतं। बऱ्याच वेळा मापे कशी घ्यावी लागतात समजून सांगते। आता इथून असा इथपर्यंत टेप पकडायचा, पहिली शिलाईची टिप तिथपर्यंत। आता इथे बघू शकता माझं भरलं 9 इंच, म्हणजे हा आपला इथे परफेक्ट एकच बाजू, म्हणजे आपल्या इथे चौथा भाग झालेला आहे। आता इथून इथपर्यंत आपला चौथा भाग मार्किंग करून घ्यावा लागतो। मार्किंग करून घेते। 2 इंच शिलाई मार्जिन लागतं, मार्किंग करून घेते। जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तरी उसवायला सोपं पडतं, त्यासाठी 2 इंच घेत जा, कंपल्सरी घ्यावंच लागतं। आता इथे पट्टीचा वापर करायचा आहे किंवा टेपचा सुद्धा वापर करू शकता। लाईन ओढून घ्यायची आहे। बघू शकता इथे मी लाईन ओढून घेतली। आता इथे आपल्याला मुंड्याचा मध्य करून घ्यायचा आहे। आकार देण्यासाठी टेप असा ठेवून घ्यायचा आणि मध्य करून घ्यायचा आहे। मध्य करून झाला। आता ही पाठीची बाजू असल्यामुळे 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या। परफेक्ट मुंडा बसतो 1.25 इंचावरती।
इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे परफेक्ट असा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे ह्या बाजूला. ते लक्षात ठेवत जा. इथपर्यंतच आला पाहिजे असा आकार. आता इथे जर तुम्हाला इथे घोळ किंवा चुने निर्माण होतात, बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो, 1/2 इंच डाऊन करून घ्यायचं आहे. इथे मी मुंडा 1/2 इंच डाऊन केला. आता ह्याच्यावरती असा आकार देऊन घ्यायचा. प्रॉब्लेम नसेल तर नाही दिला तरी चालेल. जर तुम्हाला प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये येत असेल तर देऊ सुद्धा शकता. आता इथे गळा मोजून घ्यायचा आहे. आपली गळापट्टी किती तयार आहे ते आधी बघून घ्यायचं आहे. तयार अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यावंच लागतं. मोजून घ्या जेवढा असेल तेवढा. एवढा भरला माझा इथे. आता ह्याच्यामध्ये सर्वात आधी मार्किंग करून घेते. जेवढा भरला तेवढा मार्किंग करून घेते. तुमचं 4 इंच असू द्यात, कोणाचा 3 इंच असतो, कोणाचा 3.5 इंच असतो, तेवढा मार्किंग करून घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. गळा रुंदी जेवढी इथे ठेवली तेवढीच इथे सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. लाईन ओढून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला लाईन ओढून घेते. इथे आपलं परफेक्ट असं मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे बघा गळा तुमचा 1/2 इंचाने अजून खाली येणार आहे. एक मार्किंग करून घ्यायचं म्हणजे एकाशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपण टक्स मार्किंग करून घेण्यासाठी 1 इंच घेतलं होतं. आता इथे आपलं हे मार्किंग करण्यासाठी काय करायचं आहे, ही पहिली लाईन आहे ना त्याच्यावरती असा टेप पकडायचा आणि मध्य करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालेलं आहे. आता पट्टीचा वापर करायचा आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे. लाईन ओढून झाली. आता हे 1 इंच घेतलेलं ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग करून घ्या. इथे 1/2 आणि इथे 1/2 असं मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे फिटिंगला कमी जास्त होत नाही आपल्या कमरेच्या बाजूला सुद्धा. आणि ह्या बाजूला बरोबर असा आपल्या इथे त्रिकोण सुद्धा तयार झाला पाहिजे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे जे आपण मार्किंग केलेलं आहे का त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. आणि जो तुम्हाला इथे मुंड्याचा आकार ठेवायचा आहे तो सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. इथे मी थोडंसं डाऊन केलेला घेतलेला आहे. आता इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. गोल ठेवायचा असेल तर गोल सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. 3 इंचावरती. आता इथे पट्टीचा वापर करायचा आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे. लाईन ओढून झालेली आहे. आता इथे मी गळा लगेच कट करणार नाही कारण की समोरची बाजू आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं मार्किंग करायला सुद्धा सोपं पडतं. आता इथे बघू शकता अस्तरवरती पाठीची बाजू ठेवून घेतली. एकसारखी ठेवून घ्यायची. इथे सुद्धा एकसारखं झालं पाहिजे. फक्त खालच्या बाजूला जागा ठेवा थोडीशी आणि फिटिंगच्या बाजूला सुद्धा आपल्याला जागा पाहिजे ते लक्षात ठेवत जा. इथे सुद्धा जागा हवी असते थोडंसं मार्किंग आपल्याला इथे वाढवून घेण्यासाठी. आता इथं काय करायचं आपल्याला आहे असंच सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे असंच. फक्त ठेवताना एकसारखं ठेवलं गेलं पाहिजे ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी काय करते आहे असंच सर्वात आधी मार्किंग करून घेते. ह्याच्यामध्ये लगेच कुठलाही बदल नाही करायचा. सर्वात सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे. समोरची बाजू कशी कट करावी लागते. सर्वात आधी पाठीची बाजू आहे अशीच मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालेली आहे बघू शकता इथे. आणि गळारुंदी सुद्धा आहे हीच मार्किंग करून घ्या. आहे हीच तुम्ही जेवढी गळारुंदी ठेवलेली आहे ना तेवढीच तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. इथे मी तेवढीच गळारुंदी मार्किंग करून घेतली बघू शकता ह्या पद्धतीने. इथे आपलं आहे असंच मार्किंग करून झालं. आता सर्वात आधी मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. एक लाईन ओढून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते. कारण की आपल्याला समोरच्या बाजूचा मुंडा मार्किंग करून घ्यायचा आहे त्यासाठी. आता इथे समोरच्या बाजूचा मुंडा 1/2 इंचावरती मार्किंग करून घेते. 1/2 इंचावरती मार्किंग करून झालं. परफेक्ट बसतो त्यासाठी. आता इथे असा आकार देऊन घ्यायचा बरोबर ह्या लाईनीवरती. इथे आपला परफेक्ट असा मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. आता समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे आपल्याला इथे. आणि गळा ना नेहमी आहे तेवढा टाकत जा. बरेच व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत. नाहीतर गळा जर तुमचा जास्त झाला तर शोल्डर उतरलं जातं ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता एक मार्किंग करून घेते. एका लाईनीमध्ये मार्किंग करून झालेलं आहे. आता मोजून घ्यायचा आपला गळा तयार किती आहे. आता इथे एका लाईनीमध्ये बघायचं आहे आपला गळा तयार किती आहे.
आता इथे माझं 6.5 इंच तयार आहे. जेवढा असेल तेवढंच मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमचा जेवढा गळा तयार भरलेला आहे ना तेवढंच इथे तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. कोणाचा 6 इंचसुद्धा भरू शकतो, कोणाचा 6.25 सुद्धा भरू शकतो, आहे तेवढाच. आता इथे गळा रुंदी सेमच मार्किंग करून घ्यायची आहे. वरच्या बाजूला जेवढी आहे तेवढीच इथे मी मार्किंग करून घेतली. एक लाईन ओढून घेते आणि ह्यासुद्धा बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे. गळा मार्किंग करून झाला. आता थोडंसं जास्तीचा कपडा आहे तो इथे मी कट करून टाकते. दोन्हीसुद्धा बाजूंचा कट करून झाला. आता इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी असा अर्धगोल आकार देऊन घेतला. आता इथे आपल्या समोरच्या बाजूला थोडीशी उंची वाढवून घ्यायची आहे. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, समोरच्या बाजूने उंची कमी होते किंवा असं ब्लाऊजना उचलल्यासारखं होतं. त्यासाठी वाढवून घ्या थोडीशी उंची. आणि ब्लाऊजसुद्धा उंचीला परफेक्ट बसतो समोरच्या बाजूने सुद्धा. त्यासाठी वाढवून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. वहीमध्ये लिहून ठेवा आपल्याला किती वाढवून घ्यावं लागतं. आणि हे तुम्हाला प्रत्येक साईजमध्येच वाढवून घ्यायचं आहे. आता आहे असंच मार्किंग केलेलं आहे मी. मार्किंग करून झालेलं आहे. आता ही आपली शोल्डर पट्टी आहे. मध्य करून घ्यायचं आपल्याला इथे. असं टेप पकडायचा आणि मध्य करून घ्यायचं आहे. इथे मी मध्यावरती एक मार्किंग करून घेते. ह्याचा बरोबर असा मध्य करून घ्या. आता इथे आपल्याला पट्टीचा वापर करा किंवा तुम्ही टेपचा वापर केला तरीसुद्धा चालेल. एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि जिथपर्यंत आपण वाढवून घेतलं का तिथपर्यंत अशी लाईन ओढून घ्या सरळ लाईनीमध्ये. आणि ही पद्धत तुम्ही कोणत्याही साईजमध्ये सुद्धा वापरू शकता. मध्य करून घ्यायचा बरोबर आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे. तेव्हा मापे टाकायला सोपं पडतं प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये. आता ब्लाऊजच्या उंचीनुसार इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची कमी असेल तर मग तुम्ही 9 इंच ठेवू शकता. आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल त्यांनी 10 इंच ठेवायचं आहे. आता इथे मी ब्लाऊजच्या उंचीनुसार इथे 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. मार्किंग करून झालं. आता इथे सुद्धा एक लाईन ओढून घ्यायची आहे. लाईन ओढून घेतली. आता इथे आपलं एक मार्किंग करून घ्यायचं 2 इंचावरती. ब्लाऊज परफेक्ट बसतात. इथे मी 2 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. आता इथे अर्धा इंच मार्किंग करून घ्या. बरोबर असा इथे आपला त्रिकोण तयार झाला पाहिजे. ब्लाऊज खूप असे परफेक्ट बसतात. तुम्ही ही पद्धत वापरू शकता. इथे मी बरोबर असा त्रिकोण तयार करून घेतला. मार्किंग करून घेते थोडंसं म्हणजे समजायला तुम्हाला सुद्धा सोपं पडेल त्यासाठी. आता इथे आपल्याला खोलगट भाग तयार होण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. इथे ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला 1.25 इंच, ते लक्षात ठेवत जा. 1.25 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला 1.25 इंच मार्किंग करून घ्या. समजायला सोपं पडेल म्हणून समजून सांगते. मार्किंग करून झालं. बघू शकता दोन्हीसुद्धा बाजूला खोलगट भाग तयार होतो परफेक्ट त्यासाठी. आता इथं काय करायचं, असा पट्टीचा वापर करायचा. बरोबर असा त्रिकोण तयार झाला पाहिजे आपल्या इथे. आणि दोन्हीसुद्धा बाजूंना मार्किंग करून घ्यायचं. दाखवलं ती पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये परफेक्ट वापरू शकता. ब्लाऊज परफेक्ट बसतात. मार्किंग करून झालेलं आहे बघू शकता. आता हे दोन्हीसुद्धा एकत्र मोजून घ्या. एकत्र कितीसुद्धा भरू द्यात. जेवढं भरेल तेवढं एकत्र मोजून घ्यायचं आणि फिटिंगच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे. एवढंच अंतर फक्त इथे वाढवून घ्या. सोपं सांगितलं. जेवढं भरेल तेवढं असं पकडायचं आणि इथे वाढवून घ्या. ते आपल्याला कट करून टाकावं लागतं. त्यासाठी फिटिंगला कमी पडतं म्हणून वाढवून घ्यावं लागतं. आता इथे 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच मार्किंग करून घेते. 1 इंचावरती परफेक्ट आहे. सर्व साईजमध्येच घ्यावं लागतं. 1 इंच आपल्याला ते. आता इथे अशी लाईन ओढून घेते. आणि ह्यासुद्धा बाजूला अशी इथून इथपर्यंत अशी लाईन जोडून घ्यायची आहे. लाईन जोडून झालेली आहे बघू शकता. ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये परफेक्ट वापरू शकता. आता इथे आपल्या प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचं. जास्त असा वरच्या बाजूला सुद्धा घेऊ नका. असा आपला इथे अर्धगोल आला पाहिजे. समोरच्या मुंड्यापर्यंतच फक्त जोडून घ्यावा लागतो. असा अर्धगोल आकार देऊन घ्या. जास्त वरच्या बाजूला घ्यायचा नसतो. अर्धगोल आला पाहिजे बरोबर असा. बघू शकता दाखवलं ती पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये परफेक्ट वापरू शकता. आता ही आपली फिटिंगची बाजू आहे. आता फिटिंगच्या बाजूवरती ठेवून घ्यायची आहे. आणि आत्ताच बघा नाही तर काय होतं, फिटिंग कमी जास्त होऊ शकते दोन्हीसुद्धा बाजू.
आता थोडंसं जास्त आहे, लगेच बघून घ्या. जास्त असेल तिथं लगेच मार्किंग करून घ्यावं लागतं, नाहीतर काय होतं फिटिंग कमी जास्त होऊ शकते. आता इथे जेवढं जास्तीचं आहे ना थोडंसं मार्किंग करून घ्यावं लागतं. आता ही त्रिकोणची पहिली लाईन त्रिकोणची पहिली लाईन. आता पट्टीचा वापर करायचा आणि एक लाईन जोडून घ्यायची आहे आणि शक्यतो असा पट्टीचा वापर करत जा, म्हणजे लाईनी आणि मार्किंग एकसारखं होऊन जातं त्यासाठी. आता आपलं इथे परफेक्ट असं मार्किंग करून झालं. जेवढं जास्त घेतलं ते कट करू नका. इथून एक लाईन घ्यायची बरोबर. आता इथे जास्त आहे ते असं कट करून घ्या. आत्ताच मार्किंग केलेलं ते कट करून टाका. जास्त आहे ना आपलं फिटिंगच्या बाजूचं. आता इथे समोरचा मुंडा कट करून घेते. व्यवस्थित असा आकारामध्ये कट करून घ्या. जे जे मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आलं पाहिजे. आता इथे गळा कट करून घ्यायचा आहे. कट करून झाला. आता इथे एका लाईनीमध्ये जेवढा जास्तीचा कपडा आहे तेवढा कट करून टाकलेला आहे. थोडासा कट देऊन घेते. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरत जा. आता इथे त्रिकोण इथपर्यंत आणि हा दुसऱ्यासुद्धा बाजूचा इथपर्यंत असं कट करून घ्यावं लागतं. तो बाजूला काढून घ्यायचा आपल्याला. इथे कट करून झाला. आता अर्धगोल आकार दिलेला असा कट करून घ्यायचा बरोबर मार्किंगवरती. परफेक्ट कट करून झाला. आता इथे थोडासा कट देऊन घ्या. इथे सुद्धा थोडासा कट देऊन घ्या. तिथेच आपला खोलगट भाग असा परफेक्ट तयार होतो. त्यासाठी आपण मार्किंग केलेलंच आहे. तिथे थोडंसं मार्किंग करून घ्या. बघू शकता असं जोडलं जातं. ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला अशी जोडलीसुद्धा जाते. इथे आपलं परफेक्ट असं कटिंग करून झालेलं आहे. आता इथे काय करूया, कमरेच्या बाजूला जोडण्यासाठी पट्ट्या कट करून घ्यायच्या. बरोबर 1.5 इंच मार्किंग करून घ्या सर्वात आधी. आणि काढताना थोडेसे जास्त काढले तरी सुद्धा चालतील. जरी थोडीशी आपली शिल्लक राहिली पट्टी तरी कट करून टाकता येते. आणि हुक आणि लूक पट्टीसाठी 2.5 इंच पट्टी लगेच काढून घ्यायची आहे. एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचे आहेत. ह्या कमरेच्या बाजूसाठी होतील आपल्याला लागणार आहेत. आणि हुक आणि लूक पट्टी कट करून घेते. उंचीला थोडीशी जास्त ठेवा. इथे सुद्धा एका लाईनीमध्ये कट करून घेते. इथे आपल्या दोन्ही बाजूंच्या 2 पट्ट्या कट करून झाल्या. आपल्याला बाही कट करून घ्यायची. 1/2 इंच कमी करून घ्या. नेहमीप्रमाणे 1/2 इंच इथे मी कमी करून घेतलं. आता इथे काय करायचं, अर्धगोल आकारामध्ये परफेक्ट मुंडा मोजून घ्यायचा. तेव्हा परफेक्ट बाही जोडायला सुद्धा पुरते. ते लक्षात ठेवत जा नेहमी. इथे टेप ठेवला आणि फक्त अर्धगोल आकारामध्ये असा टेप फिरवून घ्या. किती भरते माझं इथे 9.5 इंच भरलेलं आहे. लिहून ठेवायचं असं. ही परफेक्ट आपली घडी असते, लक्षात ठेवत जा. तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी अस्तर घेतलं. बाहीची उंची जास्त असल्यामुळे आणि ब्लाऊजची सुद्धा उंची जास्त असेल तर तुम्हाला इथे 1 मीटर किंवा 1.25 मीटर कपडा वापरायचा आहे, ते लक्षात ठेवा. बघू शकता, ओपन करून घेतलं, बंद करून घेते. आता एक बाजू बंद झाली पाहिजे, एक बाजू बंद झाली पाहिजे, ही बंद बाजू. आणि हे आपले 4 पदर आहेत, म्हणजे ही आपली ओपन बाजू असणार आहे, ते लक्षात ठेवा. आता बंद बाजू माझ्या बाजूला आहे, ही बंद बाजू लक्षात ठेवा आणि ओपन बाजू लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता माझं 9.5 इंच भरलं, अर्धगोल आकार मोजून, म्हणजे परफेक्ट मुंडा मोजून. जेवढं भरलं तुमचं बघा, किती भरलं तेवढंच तुम्हाला इथे घडीसाठी मार्किंग करून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा. आता ही बंद बाजूपासून इथे माझं जेवढं भरलं तेवढंच मार्किंग करून घेणार, तेव्हा बाही जोडायला परफेक्ट पुरते. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं काय करायचं, एक लाईन ओढून घ्यायची आहे सरळ. इथे मी लाईन ओढून घेतली. आता इथे मी बाही उंची मार्किंग करून घेते. 9.5 तयार ठेवायची आहे. मार्किंग करून झालं, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या. बाही उंची अधिक 1 इंच घ्यावंच लागतं. एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झालेली आहे. ही बंद बाजू आहे. आता बंद बाजूने नेहमीप्रमाणे 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. बाहीचा आकार द्यायला सोपं पडतं, त्यासाठी 1 इंच मार्किंग करून झालेलं आहे. आता दंडघेर आहे 6 इंच. इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घेत जा. दंडघेर अधिक 2 इंच घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. 2 इंच लिहून ठेवते, ते लक्षात ठेवत जा नेहमी. इथे मी दंडघेर अधिक 2 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे ही ओपन बाजू आहे. आता बाहीच्या उंचीनुसार वरून येणारं मार्किंग आपल्याला इथे 3 इंचावरती करून घ्यायचं. 3 इंच झालं मार्किंग करून. आतमध्ये 2 इंच घ्यायचं.
बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग मार्जिंग आपण 2 इंच पकडतो, बऱ्याच वेळा मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी 2 इंच घ्यावंच लागतं. लक्षात ठेवायचं नेहमी. इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. 2 लिहून ठेवते. आता इथं काय करायचं, ही लाईन इथं जोडून घ्यायची. जोडून झालं, हे जास्तीच आपल्याला घ्यायचं नाही, ते लक्षात ठेवा. आता आकार देताना कसं द्यायचा, इथून इथपर्यंत आकार देतात. सर्वात आधी थोडं थोडं असं मार्किंग करायचं. उंच आकार झाला, हे पहा असं थोडं थोडं असं मार्किंग करून घ्यायचं, ते लक्षात ठेवा. म्हणजे इथे काय होतं, आपला आकार बरोबर आहे का असं बघता येतं. हे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. आकार बरोबर आहे का ते सुद्धा बघत जा. आता इथे ना थोडासा असा खोलगट आकार, थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं. थोडासा इथे फुगेरा असतो, म्हणजे थोडक्यात हा माशासारखा आकार असतो. नंतर वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं. अशा पद्धतीने बघू शकता, हा झाला आपला परफेक्ट असा खोलगट आकार. आणि हा खोलगट आकार आहे ना, आपला समोरच्या मुंड्याला जोडताना येतो हा आकार, ते लक्षात ठेवत जा. इथे ना थोडंसं असं मार्किंग करून घ्यायचं. आणि मी नेहमी तुम्हाला सांगत असते कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडताना येते, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथून एकसारखं आहे का असं बघत जा. आता हे असं कट करून घ्यायचं ते इथपर्यंत. आता सर्वात आधी हे आपल्याला दोन्ही सुद्धा एकत्र कट करून घ्यावं लागतं. सर्वात आधी वरचा आकार कट करून घ्यायचा इथपर्यंत. आता मध्यवर्ती थोडासा असा कट देऊन घ्यायचा, म्हणजे काय होतं, चुकत नाही. आता ह्याच्यामधले 2 पदर बाजूला काढून घ्यायचे. हे 2 मी बाजूला काढून घेतले आणि राहिले की ते आपले 2 राहिले. आता इथं काय करायचं, ही खोलगट बाजू कट करून घ्यावी लागते. कट कुठून करायची, इथून करायची. आता इथून असं हे कट करून घ्यायचं ह्या बाजूला, ते कुठपर्यंत, हे मार्किंग आहे ना तिथपर्यंत. असं हे आपलं परफेक्ट बाहीचं कटिंग करून झालेलं आहे, बघू शकता. आणि ही पद्धत नेहमी वापरत जा. आकारसुद्धा परफेक्ट आला आणि कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा. ब्लाऊज पीस आहे, बाहीला येणार आहे असं घडी करून घ्या. अशा पद्धतीने बघू शकता, एकसारखं फक्त घडी करून घ्यावं लागतं. जर ब्लाऊज पीस आला तर. आता इथं काय करायचं, बऱ्याच वेळा ह्या बाजूला कमी पडतं आणि ह्या सुद्धा बाजूला कमी पडतं. शक्यतो हा ब्लाऊज पीस कमी असतो, जोडसुद्धा द्यावा लागतो कधी कधी. आता ओपन करून घेते पूर्ण. ओपन करून झालं, ह्या बाजूला 2 बाजू आणि ह्या बाजूला 2 बाजू. बऱ्याच वेळा ठेवताना चुकतं म्हणून समजून सांगते. आता इथं काय करायचं, दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं ठेवून घ्यावं लागेल. हे पहा, इथे सुद्धा असं व्यवस्थित घ्या, ह्याच्या बरोबर घ्या. इथे आपल्याला नंतर काय करायचं आहे, असं घडी करून सुद्धा घ्यावं लागणार आहे. हे मी तुम्हाला शिलाई करताना नक्की सांगणार आहे. आता इथे बघू शकता, दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या ठेवून घ्या फक्त ह्याच्या मापा अनुसार. आणि इथे सुद्धा आता इथं काय करायचं, हे कट करून घ्या. सर्वात आधी थोडंसं अंतर ठेवा, वाटलंच तर वरच्या बाजूला घ्या थोडंसं, काही प्रॉब्लेम नाही. बघू शकता, मी सुद्धा वरच्या बाजूला घेतलं. असा जर ब्लाऊज पीस आला तर ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आता हे झालं बरोबर. आता हे सेपरेट करून घ्यावं लागतं, म्हणजे मधून हे मी कट करून घेते. म्हणजे जोड आला तर दोन्ही सुद्धा बाजूंना एकसारखा बसला पाहिजे आपला. हे पहा, इथे सुद्धा जोड येणार थोडासा आणि इथे सुद्धा येणार आहे. जोडसाठी कपडा आपण नंतर कट करूया. सर्वात आधी ब्लाऊज पीस आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. शिल्लक राहिलेला ब्लाऊज पीस आहे, घडी करून घ्या. एक बाजू बंद झाली पाहिजे अशी घडी करून घ्यावी लागेल, ते लक्षात ठेव. एकसारखी घडी करून घ्यायची आहे. बघू शकता, अशा पद्धतीने एक बाजू बंद, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता, सर्वात आधी पाठीची बाजू ठेवून घ्या. बंद बाजू बंद बाजू, बंद बाजू बंद बाजूला ठेवून घ्यायची. बंद बाजू बंद बाजूला ठेवलेली आहे, लक्षात ठेवत जा. बऱ्याच वेळा ब्लाऊज पीसमधला कपडासुद्धा कमी असतो, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आणि जिथं बसतं तिथं आधी ठेवून घ्या. इथं बसतंय का, बसतंय. आता ही बाजू ठेवून बघायची. सर्वात आधी ठेवून बघा. बघू शकता, इथं नाही बसत, इथे सुद्धा बसत नाही आणि वरच्या बाजूला सुद्धा बसत नाही. बघू शकता, नाही बसत. त्यावेळेस काय करायचं, ही बाजू काढून घ्यायची. आता ही बाजू इथे बसून बघायची आहे, कारण की पायपिंगच्या पट्ट्यासुद्धा आपल्याला इथे लागणार आहेत. आता असं मी ठेवून घेतलं, इथे असं ठेवलं. बघू शकता, थोडंसं वरच्या बाजूला वाटलंच तर ठेवून घ्यायचं. आता इथे बघू शकता, असं बसतंय का असं बघून घ्यायचं, बरोबर बसलं. आता हे नाही, इथे मी पूर्ण असं कट करून घेते. असं ठेवून घेतलं, बघू शकता इथे सुद्धा. आता हे मी कट करून घेते.
आता पायपिंगच्या पट्ट्या ह्या कापडामधून सुद्धा काढू शकता किंवा तुमचा ब्लाऊज पीसमधला जर कपडा शिल्लक असेल त्या कापडामधून काढल्या तरी सुद्धा चालतील. आता बघू शकता इथे मी असं क्रॉसमध्ये बघायचं. आता शक्यतो पट्टीचा वापर करत जा आणि अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची. बघू शकता जेवढ्या लागतात ना तेवढ्या पट्ट्या. ब्लाऊज पीस आपला ज्या कलरचा आहे त्याच कलरचं आपलं अस्तर असतं त्या कापडाचे काढलं तरी चालतात. जर ब्लाऊज पीस कमी पडला तर. आता इथे सुद्धा मी अजून एक काढून घेते. 2 लागतील मला, फक्त समोरच्या बाजूला लागणार आहेत कारण की पाठीच्या बाजूला आपली लेस असणार आहे ना म्हणूनसाठी. आता ह्या पट्टी इथे मी कट करून घेते. बरोबर अशा पट्टीच्याच मापाच्या काढावे लागतात हा, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे आपल्या 2 पट्ट्या कट करून झालेल्या आहेत. हा शिल्लक राहिलेला कपडा आहे ह्याचा आपण लटकन बनवण्यासाठी सुद्धा वापर करू शकतो. हे आपल्या पूर्ण ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरून तुमचा सुद्धा ब्लाऊज असा परफेक्ट कट करून घ्यायचा आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.